श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वतमसान्द्राशिन्नाशयति विघ्नानाम् नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदेव सत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदाद्विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पतये हर हर। सद्गुरु वासुदेव महाराज की देवर्षि नारद महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री मंगलमूर्ति मोरया रामदास कल्याण। श्री राम हो जय राम 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 हो जय राम श्री राम राम हो जय राम। राम गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभतो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारी वाचा गमोपंथानंत या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती रामाय हो जय राम श्री राम रामाय हो जय राम। पतित पावना पूर्ण कामा। पतित पावना पूर्ण कामा श्रीरामा रामा हो जय राम।
दीननाथ हो दीननाथ 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 नाथ हो दीननाथ तुझे चरणी राहो माथा रामा तुझे चरणी राहो माथा रामा हो जय राम हे बंधु हो दीन बंधु राम बंधु हो दीन हे रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास म्हणे दया सिंधू रामदास म्हणे कृपा सिंधू श्रीरामा हो जय रामा 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 हो जय पतित पावना पूर्ण काम
रामदास माऊली दया करी. रामदास माऊली दया करी. रामदास माऊली. रामदास माऊली दया करी. रामदास माऊली. हो रामदास माऊली दया करी. रामदास माऊली. हो रामदास माऊली दया करी. रामदास माऊली. वत्सालागी धेनु जैसे. वत्सालागी धेनु जैसी. करी करुणा सावली दया करी. करी करुणा सावली दया करी. रामदास माऊली. हो रामदास माऊली दया करी. मदंत पाहू नको त्वरित ये. मदंत पाहू नको त्वरित ये. मदंत पाहू नको त्वरित ये. ये उतरित पाऊली दया करी. ये उतरित पाऊली दया करी. रामदास माऊली. हो रामदास माऊली दया करी. वासुदेव माऊली. जय रामात्मज तनयावरी करी. जय रामात्मज तनयावरी करी. जय कर सावली दया करी. सुख कर कर सावली दया करी. रामदास माऊली. रामदास माऊली दया करी. रामदास हो रामदास हो रामदास माऊली. कितीही विक्षेप आले, नैसर्गिक विक्षेप आले, तांत्रिक विक्षेप आले, तरी सुद्धा आपण काही जागा सोडलेली नाही. मधले 15 मिनिटं सोडले तर मधले 15 मिनिटं हे फार महत्वाचे आहेत. इतकं 3-3 तास सलग बसायचं म्हणजे गंमत नाही. पूर्वी 4-4 तास माणसं एका जागेवर बसत असत. बुवा जाऊन येत असत, पण माणसं जागेवर. काय आनंद आहे. 125 वर्षे शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा हा आनंद. आणि कीर्तन कलौतद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये हरिकीर्तनाला अनन्यसाधारण महत्व आहे. कृतेय ध्यायते विष्णून त्रेतायां यजतो मखैः द्वापारे परिचर्यायां कलौतद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन आणि लीला संकीर्तन. फक्त कीर्तन करावं. कीर्तनाचे न नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. तेथे नावची नाही पापाचे ऐसे केले.
त्यामुळं कीर्तनामध्ये बसल्यानंतर आपल्याला धरून आणल्यासारखं बसायचं नाही. काही ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो, जसं काही श्रोते दशक्रियेला आले की काय असं वाटतं. पण माझं भाग्य थोर आहे, सगळे प्रसन्न चेहऱ्याचे आहेत. जय जय. आता एके ठिकाणी गेलो, सगळे पांढरे केस होते माझ्यासमोर. 7 दिवस कीर्तन एका जागेवर, सगळे पांढरे केस, काही गॉन केस. मी त्यांना म्हणलं, अहो मला उद्यापासून काळे केस अपेक्षित आहेत. म्हणजे मला कोण अपेक्षित होतं? तरुण. दुसऱ्या दिवशी बघतो तर बरेच जण हेअर डाय करून आले हो. मी जागेवरच डाय. म्हटलं थोडा घेऊन यायचा ना, मी माझ्या तोंडाला लावला असता निघून गेलो असतो. जय जय. आणि छान बसायचं बरं, खळखळून हसायचं, आनंद घ्यायचा. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. निरूपणाच्या अभंगाकडे जाऊया. आमची गाडी, आम्ही हंसावर बसून जाणार आहोत. हंस ट्रॅव्हल्स. त्यामुळं तो हंस आम्हाला पोटात घेणार आणि घेऊन जाणार आहे इंदोरपर्यंत. त्यामुळं पुढचा 1 तासभर माझ्या वाट्याला असावा. ज्यांच्या नावातच इंद्र आहे असे दोघे बंधुद्वय, राघवेंद्र आणि उपेंद्र, या दोन्ही काकांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. त्याचं कारण आहे, या वयामध्ये एवढं आयोजन करणं सोपी गोष्ट नसते. समर्थ हे समर्थ करावे, तरीच समर्थ म्हणवावे. आणि समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तीनही, नुपेक्षी कदा रामदासा अभिमान. 12 वर्ष कीर्तनाला झाली. यापूर्वी सदऱ्यामध्ये, फेट्यामध्ये, धोत्रामध्ये कीर्तनं होती. पण आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचे शब्द आहेत, एखादी गोष्ट सतत सातत्यानं 12 वर्ष केली की ती सिद्ध होते, तपपूर्ती होते. तप झाली म्हणजे पत वाढते. तप झाल्याशिवाय पत वाढत नाही. अध्यात्मात असो किंवा व्यवहारामध्ये असो, पत वाढण्याकरता तपच करावं लागतं. आणि ते केवढी मोठी परंपरा इथे. कितीतरी तप होऊन गेली, कितीतरी पिढ्या होऊन गेल्या. अहो 8 पिढ्या नाही, 10 पिढ्या नाही, अगदी 100 पिढ्या सुद्धा हा उत्सव चालणार आहे सदैव, आणि अधिकाधिक भव्य स्वरूपामध्ये. अशी देवर्षी नारदांच्या गादीवर उभं राहून एक अधिकार आहे बोलण्याचा, म्हणून बोलतो. नाहीतर लहान तोंडी मोठा घास, पण तो घास घ्यायला काय हरकत नाही. चांगला घास आहे तो. नाही तर भलते सलते घास घेणारे लोक काय कमी आहेत? आपण चांगला घास घ्यायला काय हरकत आहे? निरूपणाच्या अभंगाकडे जाऊया. आज समारोपाचं कीर्तन आहे माझं. आजचं हे माझं शेवटचं कीर्तन. शेवटचं म्हणजे या उत्सवातलं. त्याच्यानंतर पुढे कीर्तन आहे. चिदान देगा दे, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण, तुझा विसरण, चिदान
हेची माझी सर्व जोडी, हेचे दान दे गा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा, दान देगा दे, हेची दान देगा. सुंदरतेची पावनतेची तू मूर्ती, पावनतेची तू मूर्ती. जय गंगे भागीरथी, जय गंगे. जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा. जगदाधारा जगदाधारा तव जलधारा. अमृत मधुरा कांतिमती, अमृत मधुरा कांतिमती. शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर. शंकर शंकर
जय शिव शंकर लहरी लहरी निनादते शंकर शंकर जय शिव शंकर लहरी लहरी निनादते शंकर शंकर जय शिव शंकर 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 जय शिव शंकर 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 जय शिव शंकर लहरी लहरी निनादती लहरी लहरी निनादती जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी सद्गुरुनाथ महाराज की आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय सद्गुरु श्री वासुदेव महाराज की श्री मंगलमूर्ती अयोध्येमध्ये राम मंदिर झालेलं आहे त्यामुळं ग्वाल्हेर मधला आवाज अयोध्येपर्यंत जायला हरकत नाही महाराष्ट्राच्या तुलनेत ग्वाल्हेर अयोध्येपासून बघूया आता ग्वाल्हेर मधला आवाज पुढं नंतर लाडू आहेत आहेत ना हो म्हणायचं त्यामुळे ठणकावून आवाज झाला पाहिजे गर्जना जशी व्हायला पाहिजे तशी गर्जना गर्जना जशी व्हायला हवी तशी गर्जना मला वाटते तुम्हाला याची गरज ना गरज आहे ना प्रभु रामचंद्र भगवान की भारत माता की जय जय रघुवीर बुवा 42 आहे पण उत्साह 4वर 2 नव्हे 2वर 4च आहे जय परमार्थातलं म्हणतोय बरं मी माझ्याकडे बघितल्यानंतर लक्षात आलंच असेल माझं लग्न झालं हे नक्की कारण पांघरशी जरी असला कपडा येसी उघडा जासी उघडा कपड्यासाठी करीसी नाटक 3 प्रवेशांचे मुकी अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्य एक धागा सुखाचा 100 धागे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ कवणा मी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ धर्म जागो सदैवाचा देवा पर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी श्रीराम जय राम जय जय हा त्रयोदशाक्षरी मंत्र तारणार आहे तुम्हाला आम्हाला राकारो 4 मात्रेण मुखान निर्याती पातकम पुनः प्रवेश संभीत या मशब्दस्तु कपाटवत राम म्हटल्याबरोबर पाप बाहेर पडतात आणि बाहेर पडलेली पाप पुन्हा आत प्रवेश करू शकतात हे जाणून लेखकानं बरोबर लिहिलेलं आहे राम म्हटल्याबरोबर पाप बाहेर पडतात रा पुन्हा आत येऊ नयेत म्हणून म शब्द असतो कपाटवत कुलूप किल्ली लागली राम पण आपण कधी म्हणतो पोचवताना
आणि जो आडवा पडलेला असतो त्याला काही कळत नसतं. आणि बाकीचे सुद्धा एवढे गंभीर म्हणतात ते श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम श्रीराम, एवढं गंभीर. अरे गौतम सुद्धा एवढं गंभीर नाही. भगवंताचं नाम कसं आनंदाने घ्यावं. मी गातो नाचतो, मी गातो नाचतो, मी गातो नाचतो, आनंदे वेडा झालो मी तव छंदे, वेडा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो, मी गातो नाचतो, मी गातो नाचतो, नाचतो नाचतो. इको थोडं कमी करायचं. त्याला सांगावं नाचतो, आनंदे वेडा झालो मी तव छंदे. गायन कोणाचं करावं, कोणाचे पाय धरावेत, ज्यानं काही उपाय होईल अशांचे पाय धरावेत. आपण नको त्याचे पाय धरतो, मार खाऊन घरी येतो. म्हणून भलत्या सलत्याचे पाय धरायचे नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरिप्राप्ती करायची ना. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. एकदा गेल्यानंतर परत यायचं नाही. आपण आलोय तिथूनच. वास्तविक जन्माला येण्याआधी आपण कुठे होतो सांगतोय कोणी इथे? सांगू शकते कुठे होतो? किंबहुना जन्माला आल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर आपण कुठे जाणार आहे हे तरी माहिती आहे कोणाला? झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. संतांचे मार्ग झाडायचेत आपल्याला. संतांनी जे सांगितले ना त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. आपण एकच पंथस्थ आहोत, लक्षात घ्या. संतांनी देवाजवळ काय मागितलं तेच आपण मागायचं. आजच्या निरूपणाचा अभंग जो आहे, संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज. या जगाच्या पाठीवर 3 जगद्गुरु होऊन गेले. एक पहिले कृष्णम वंदे जगद्गुरुम. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून कर्माचा सिद्धांत सांगणारे भगवान. आर्य सनातन वैदिक धर्मावर जेव्हा इतर पंथीयांचं, इतर विचारांचं आक्रमण झालं, तेव्हा त्या सर्व विचारांना कक्षेच्या बाहेर हाकलणारे आणि पुन्हा वैदिक धर्माला पुनरुत्थान देणारे आद्य जगद्गुरु शंकराचार्य हे दुसरे जगद्गुरु. बरं. आणि तिसरे, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी वहावा भार माथा, असं म्हणणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ. कारण तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणून समर्थ हे समर्थ करावे. धन्य तुकोबा समर्थ. त्याप्रमाणे महाराज समर्थ काय म्हणायचे? जय जय. तुम्ही जिवंत आहात ना सगळे? जिवंतपणाचं लक्षण आहे कीर्तन म्हणजे. माझा उपवास आहे दिवसभर, मी राजगिराचा शिरा खाऊन उभा आहे. तुम्ही चांगले आहे. राजगिराचा शिरेवाले पण आहेत पुढे, मला वाटतं कुठेतरी बसलं इथे. जय जय. समर्थ हे समर्थ करावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी स्वतःला समर्थ म्हणत होते का? ते काय म्हणायचे? जय जय रघुवीर समर्थ. तो समर्थ आहे, त्याच्या सामर्थ्यावर आम्ही समर्थ आहोत म्हणाले. आणि आपण समर्थ का असू नये? आपण प्रपंच करण्याकरता सुद्धा समर्थच असलं पाहिजे, किंबहुना परमार्थ साधन करताना सुद्धा समर्थच व्हायला पाहिजे. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. भगवंताने सुद्धा मनुष्य देहामध्ये अवतार घेतल्यानंतर राम विश्वामित्रांना शरण गेले, कृष्ण संदीपनी ऋषींना शरण गेले आणि तिथं विद्या घेतली. भगवान किती अवतार बघा. अवतारामध्ये आल्यानंतर, मनुष्य देह घेतल्यानंतर भगवान मनुष्याच्या सगळ्या मर्यादा पाळतात. एवढा सर्व
अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा लीन होतो सद्गुरूंच्या चरणी. मग त्यानं जर हे नियम ठेवलेले की शिकलं पाहिजे, सद्गुरूंना गुरुना शरण गेलं पाहिजे, आणि त्यांनी जे मागितलं तेच मागितलं पाहिजे. काय मागावं देवाजवळ? भगवंताजवळ मागायचं काय? साधा सत्यनारायण पूजेला बसला तरी किती मागतो? मम इथून सुरुवात. आत्मनः अहम अस्माकं सहकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य. ह्याच्या बापाची पेंड आहे का? आणि पूजेच्या एवढ्या एवढ्या सूक्ष्म सुपाऱ्या घेऊन येतो मांडायला. सूक्ष्म सच्छिद्र सुपाऱ्या विथ कीटक. खारीक तर इतकी जिवंत असते, सजीव खारीक. त्याने ते विड्यावर पाणी सोडलं तर त्यातून अळी बाहेर आली खारकेतून. ती मी पण बघितली आणि त्यानेही बघितली, आणि तो मला म्हणतोय अळी मिळी. तिथं असत्य वागतो. अरे म्हणलं काय मांडले, काय आणलं हे रे? नाही काय मागच्या माझ्या बायकोनं काय झालं, मागे आपला सत्यनारायण पूजा ठरली होती तेव्हा तो पुडा आणला होता, त्यात लॉकडाऊन झालं. 2 वर्ष मग तसाच राहिला तो. इतकं पाखडलं त्याला त्या पुड्याला. जय जय. पण चांगलं आणायचं कळलं नाही. दारावाटे जाऊ देत आपण मोरीत बोळा घालण्याची जी प्रवृत्ती आहे, मग देव कशाला देईल? देवाला देताना यत् करोषि यदश्नासी यज्जुहोसि ददाति यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. जे जे तू करशील ते श्रद्धेनं मला अर्पण कर. एकदा मला शरण आलास ना, मग मी बघ काय करतो ते. म्हणून तुकाराम महाराजांचं मागणं एवढंच आहे, हे चिदान. कोणतं दान? देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. 3 अटी मांडल्या त्या अभंगामध्ये. 3 अटी ठेवल्यात बरं तुकाराम महाराजांनी. ह्या अटी मान्य असतील तर 4था चरण आहे. अभंगाचे 4 चरण आहेत. किती चरण आहेत? पण 2 चरणाच्या प्राण्या करताय. आता इथं कोण कोण 2 चरणाचे त्यांनी ऐका. काय मागावं देवाजवळ म्हणाले. साक्षात भगवान प्रकट झाले तुकाराम महाराजांच्या समोर, आणि म्हणाले चला, सगळे पंढरीत वाट बघतायत, रुक्मिणी देवी वाट बघतायत, तुम्ही इथे. ते म्हणाले तुम्ही इथं आलात हीच माझी पंढरी. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. दुसरं काय पाहिजे? तू आलास नाही इथे, देह तर जाणारच आहे. देह जाईल जाईल त्याशी काळबा खाईल. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? काय आहे आपलं? काहीही नाही. पण हा देह देवाकडे नेता येतो बरं. सदेह वैकुंठाला गेले तुकाराम महाराज. निदान आपण या देहाचं सार्थक करावं एवढं तरी त्याचं स्मरण असावं. देह जन्माला आलाय म्हणजे मरणार हे निश्चित आहे. जातस्य ही ध्रुवो मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च. जन्माला आला तो एक दिवस मरणार हे निश्चित आहे. कोणीही इथं अमर नाही. अमर नाव ठेवलं तरी अमर नाही.
आहे का अमर? अमरला सुद्धा मरण आहे ना, आहे की नाही? तुम्हाला आम्हाला एक दिवस जायचंय. आजा गेला, पणजा गेला, देखत देखत बाप गेला, सगळे जाणार आहे. शेवटी आपल्यालाही जायचंय. तुम्ही आम्ही सगळे ऐकणारे आणि बोलणारा सगळेच जाणार आहे. पण असं तसं जायचं नाही. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. म्हणून त्याचं स्मरण. गुण गायीन आवडी हेची माझी, तुझा विसर न व्हावा. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः, विपद विस्मरणं विष्णोः संपन्नारायणो स्मृतिः. काय म्हणाले? ज्याला विपत्ती म्हणतो ती विपत्ती म्हणजे गरिबी नव्हे, आणि ज्याला संपत्ती म्हणजे श्रीमंती म्हणतो ती श्रीमंती सुद्धा खरी नव्हे. बघा, मग खरी विपत्ती कोणती आणि खरी संपत्ती कोणती? विपद विस्मरणं विष्णू, भगवंताचं विस्मरण ही खरी विपत्ती, आणि भगवंताचं अखंड स्मरण ही खरी संपत्ती. पण आपल्याला तेवढंच होत नाही, बाकी सगळं होतं. जोपर्यंत आईच्या पोटामध्ये असतो तोपर्यंत सोहम सोहम म्हणणारा, बाहेर आला की नाला छेदन झाल्याबरोबर म्हणतो कोहम. कोहम, मी, माझं, मला, हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, सगळं मिळवलं. ग्वाल्हेरमध्ये 5 बंगले, 5-6 किलो दागिने सोन्याचे. ऐकून ठेवा फक्त. काय आहे, संस्थानिक गाव आहे, सरकारांचं गाव आहे, बोलावं लागतं असं. वचने का दरिद्रता. आता 2 ग्रॅमची 2 मंगळसूत्र. मातीत जा ना, जय जय बोलताना जरा घसघशीत बोलावं. पुण्याचा बुवा असला म्हणून काय झालं, बोलताना घसघशीत बोला. सगळं 5 गाड्या दारामध्ये, 5 मुलं, 5 सुना, 12 नातवंड, सगळं काही छान उत्तम आहे. तरी सुद्धा कोणी विचारलं ना, काय रावसाहेब कसं काय चाललंय? बरं बरे बरे, काय धौती योग लागू झाले की? वेरी वेरी गे. माणसानं कसं प्रसन्न असावं, छान आनंदी असावं. आपण आनंद स्वरूप परमात्म्यापासून निर्माण झालेलो आहोत. त्याचं विस्मरण झाल्यामुळे दुःख आहे. त्याचं स्मरण असेल तर सुखच आहे. सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवीवरू. सर्व सुखाचा आगर आहे तो. मला वेळेची मर्यादा आहे, कथानकाकडे जायचंय. मध्ये चहाला सुट्टी नाही, आता ती झाली. आता सारखं सारखं नसतं. त्यामुळे आता सलग कीर्तन, जास्त नाही, 10 वाजे नाही, 9:15 पर्यंत, जय 9:30 पर्यंत चालेल. चालेल ते हो म्हणाल्यावर मी कशाला नाही म्हणू. जय जय रघुवीर हे म्हणतात 10 वाजेपर्यंत. आम्ही काय गिळावं का नाही? उपवास सोडायचा, सोमवार आहे. हे गिळावे माझ्या तोंडात शब्द का आले माहितीये? घरचे संस्कार आहेत. घरी गेल्यावर आम्ही कधीतरी जातो, हा काय वांग्याची भाजी झाली, ती म्हणते गप गिळा, अजून मीठ घातलं नाही, मी गे गेली. जय सगळी, मी फक्त कीर्तनातच बोलतो. घरी गेल्यावर मौनम सर्वार्थ साधनम. मग तिथं गेल्यावर उठ भवानी त्रिभुवन जननी आदि नारायणी भवानी. उठ भवानी त्रिभुवन जननी आदि नारायणी. तुझ्या दर्शनातुर झाले
भक्त सिद्ध ज्ञानी, तुझ्या दर्शना आतुर झाले भक्त सिद्ध ज्ञानी. आई ग भक्त सिद्ध ज्ञानी, आई ग भक्त सिद्ध ज्ञानी. उदे 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 उरे. एका कीर्तनात उदे उदे. इकडे अशा बायका बसल्या होत्या, इकडे पुरुष मंडळी बसली होती, इकडे पखवाज वादक खाली बसला होता, त्याच्या पाठीमागून बायका. आमच्या महाराष्ट्रातली कथा आहे ही. आणि मिसरी लावण्याची पद्धत त्या गावात. मिसरी तंबाखूची मिसरी म्हणजे एकदा भाजताना वास नाकात गेला ना 3 दिवस हटत नाही. तुम्हाला माहिती असेल मिसरी. इकडे आता खामगाववाले आले त्यांना माहिती आहे. शिरगाव ना, खामगाव का शिरगाव. वाईला तर विचारा कशी असते ती. काय काय म्हणजे मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. आता आपल्याला समारोपाकडे जायचं, आनंदाने जायचं जरा. तर एक जण तो म्हणला आयोजकांपैकी, म्हणला महाराज आमचं शेतात घर आहे, जवळच 1 किलोमीटर, चहा प्यायला चला. मी आपला गेलो शेतातलं घर. म्हणलं मला जरा कौतुक. गेल्यानंतर त्याची बायको नुकतीच थंडीचे दिवस कोवळ्या उन्हामध्ये भांडी घासायला बसली होती. रात्रीची भांडी खरकटी घासायला. आणि तिचा कार्यक्रम चालला होता इंदोर अयोध्या, इंदोर अयोध्या, मध्ये ग्वाल्हेर. जरा कोपऱ्यात गेलं की विदिशा. हा कार्यक्रम सकाळ. तो म्हणा उठ उठ महाराज आलेत, पटकन चहा कर. तिनं उरलेलं जे होतं ते असं बोटावर घेतलं आणि तोफेमध्ये दारू ठासावी तसं ठासलं ते. आणि तसाच हात धुतला. हो, साबण नाही, काही नाही. मी आपल्या बैठकीत जाऊन बसलो. तिथे बैठकीमध्ये सारवलेली जमीन छान होतं, सगळं घर छान होतं. तर शेतातलं घर ते मातीचं, शेणा मातीनं सारवलेलं. तिथं बैठकीत बसलो. मध्ये स्वयंपाकघराचा दरवाजा होता आणि समोर चूल पेटलेली होती. तिने पटकन पातेलं ठेवलं. माझं आपलं बोलता बोलता सहज लक्ष जात होतं. चटईवर बसलेला मी, माझी सहज नजर जात होती. तिने पातेलं ठेवलं, पाणी घातलं, त्यात चहा साखर आलं किसून घातलं. सुवास छान आला. बाहेर जाऊन गवती चहा आणला, तो घातला. काय सुगंध सुटला हो. मला वाटलं थंडीच्या दिवसात चांगला आलं गवती चहा. इतका चहा छान, तो चांगला उकळतोय. आणि तेवढ्यात दूध घालायची वेळ आली. बोलता बोलता माझी नजर सहजात साय अशी घट्ट आली होती. बर ते तोंडातलं जे असतं ना, ते साधारण 15 मिनिटं थुंकायचं नसतं. त्याची एक विशिष्ट प्रकारची किक असते. ती किक बसावी लागते. कशी बसते मला माहित नाही. ती आपली बोटानं सारतीये सारतीये सारतीये, साय काय मागे जाईना. शेवटी तिला भान राहिलं नाही. सिद्धार्थ बुवा तिने सगळी पावडर दुधात. मी बघतोय, मी तर डोळेच झाकले. नको रे, नको नको. पण बोलता सांगता कोणाला. तिने तसं दूध ओतलं त्यात. बरं पावडरीत पावडर कळे ना. तिने गाळून 2 कप बशा आणले आमच्या पुढे. महाराज चहा. म्हणलं वहिनी मी कोरा चहा घेतो, मला दुधाचा नाही चालत, तुम्ही मला कोरा करून द्या. तेव्हा जो मी दुधाचा चहा सोडला तो आबा महाराज संस्थानमध्ये आल्यावरच घेतला. जय जय. तुम्ही उद्या सकाळी हसत हसतच उठणार. माझ्या कीर्तनात सहसा कोणी झोपत नाही. झोपला तर त्याला उठवतोच मी. आयुष्यातून नाही, झोपेतून.
आणि ती मिसरी लावलेली उध 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 आणि नेमका पखवाजा असं त्याच्या मागे एक बाई मिसरी लावलेलीच बसली होती. आणि ते उद आणि तिच्या अंगात वारा आलं ना, जे सुरू झालंय. आणि तिने पाठीमागून एकदम उधा केल्याबरोबर पखवाजाची पाठ काळी. म्हणलं मागं बघू नको, मागं बघू नको, इकडं बघ माझ्याकडे. म्हणलं देह नासवायचा नुसता. अरे देह देवाचे, आता आत्मा परमेश्वर. त्याच्या गुणगायना करतात. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, म्हणून तुझा विसर न व्हावा. गुणगायीन आवडी, पहिली आठ तुझा विसर न व्हावा. दुसरी आठ गुणगायीन आवडी हेची माझी सर्व. तुझं गुणगायन करण्याची सद्बुद्धी मला सदैव दे. दुसरी अट. तिसरी अट, न लगे मुक्ती आणि संपदा. धनसंपदा नको, काही नको, मुक्ती नको, काही नको, केवळ संत संग दे. संत संग दे गा सदा. कारण तात मिले पुन्हा मात मिले, सुत भ्रात मिले, युवती सुखदायी. राज मिले गजबाज मिले, मन साज मिले, मन वांछित पायी. लोक मिले सुर लोक मिले, विधी लोक मिले, वैकुंठ ही जाई. सुंदर और मिले सब ही सुख, संत समागम दुर्लभ भाई. सद्गुरुनाथ महाराज की. संत सत्संग दुर्लभ आहे, म्हणून संत संग देगा सदा. दुसरी अट. तिसरी अट, ह्या सगळ्या जर तुम्ही देत असाल ना मला, ह्या 3 अटी जर तुम्हाला मान्य असतील देवा, तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाला. खुशाल आम्हाला गर्भवासामध्ये घाला. आम्ही त्या गर्भवासातल्या कळा सोसायला तयार आहोत, पण या 3 अटी मान्य असतील तर. म्हणून आपल्याला मूळभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणाले, हे चिदान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. हे चिदान दे, हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. हे चिदान, हे चिदान दे गा दा